वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबन प्रकरण। पण या प्रकरणी मात्र मुंबई हायकोर्टानं एफडीएला फटकारलंय। मिठाईच्या दुकानदाराला 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश आहेत। दुकानानं एफडीएचं 98% नियमांचं पालन केल्याचं समोर आहे। एफडीएचा परवाना निलंबित करण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? कारण मुंबई हायकोर्टानं पुण्याच्या या दुकानावरून आता एफडीएला फटकारलंय। नक्कीच राज्यभर एफडीएची धडक कारवाईचं कौतुक होत असताना उच्च न्यायालयाने मात्र आता एफडीएला फटकारलेला आहे। पुण्यातल्या गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना एफडीएने 12 जून रोजी निलंबित केला होता। त्या निलंबनानंतर एफडीएने दुकानाची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये एफडीएच्या 98% नियमाचं या दुकानदाराने पालन केल्याचं समोर आलं। त्यानंतर दुकानदाराने परवाना परत करण्याची मागणी केली होती, तरीही परवाना मिळत नसल्याने हे दुकानदार जे आहेत ते उच्च न्यायालयात गेलेले होते। त्यावेळेस न्यायालयाने जे आहे ती नाराजी व्यक्त करत एफडीएचा परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द केलेला आहे। दुकानदारांना पुन्हा परवानगी देण्यास सांगण्यात आले असून 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई एफडीएने या दुकानदाराला देण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत। आज दुपारपर्यंत त्याची सगळी ऑर्डर जी आहे ती न्यायालय काढेल। मात्र अशा पद्धतीने एकीकडे धडक कारवाई करून कौतुक करून घेत असताना एफडीएने कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं निरीक्षण जे आहे ते न्यायालयाने या ठिकाणी नोंदवलेलं आहे। तुमच्या कामाचं कौतुक, मात्र अशा पद्धतीने जर सगळ्याची पूर्तता करून जरी कारवाई होत असेल तर हे मात्र गंभीर आहे आणि यासाठीच 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई जी आहे ती दुकानदाराला देण्याचे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। लागवी अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।